धर्माचे पालन आणि धर्माचे पालन। अच्छा, आज तो एकादशी है ना, अभी अभी पता चल जाएगा एकादशी को कौन कौन। अभी फराल तो कर लिया है, लेकिन अभी आज तो पंगत फराल की थी, ये बात अलग है। लेकिन कौन है सही में जो एकादशी करता है, जरा हाथ उठा करके बता दीजिए जरा, कौन कौन एकादशी करता है, कौन कौन। आज तो पंगत फराल की थे, ये भोजन तो मिला नहीं, वो बात अलग है, लेकिन कौन कौन करता है जरा ईमानदारी से हाथ खड़े करके बता देना एकादशी कौन कौन करता है। हाँ, बहुत देखो, बहुत कम लोग हैं एकादशी करने वाले, इसका मतलब आपको पता नहीं है। हाँ, हाथ नीचे कर दीजिए। जो करते हैं उनके लिए तालियां बजनी चाहिए, और जो नहीं करते हैं उनके लिए भी तालियां बजनी चाहिए। क्यों? क्योंकि अब मैं जो बोलने जा रहा हूं इसके बाद में वो करेंगे, सुनिएगा। आपको पता नहीं है एकादशी का बहुत बड़ा महात्म्य है हमारे वारकरी संप्रदाय में, नहीं वैष्णव संप्रदाय में, संपूर्ण भारतवर्ष में। कुछ कुछ गांव ऐसे हैं महाराष्ट्र में जहां पर एकादशी के दिन में चूल्हे पर तवा तक नहीं डाला जाता। ये होता है एकादशी का महात्म्य। एकादशी के दिन चूल्हे पर तवा डालना बहुत बड़ा पाप है। एकादशी महात्म्य नाम का ग्रंथ है मेरे भाई बहनों, उसमें लिखा है जो सच्चे वारकरी है, परम वैष्णव है ना, वो एकादशी के दिन अपने घर पर यदि कुत्ते हो तो कुत्ते को भी रोटी नहीं देते हैं। कुत्ते को रोटी देना भी दोष है एकादशी के दिन। यदि घोड़े हैं तो घोड़ों को भी चना नहीं दिया जाता है। यदि गाय है, बैल है, उनको चारा नहीं दिया जाता है। गाय बैलों को भी साबूदाना खिचड़ी या भगर देना चाहिए, या दशमी देना चाहिए, या फलाहार देना चाहिए। स्वान माने कि कुत्ते को भी साबूदाना खिचड़ी देना चाहिए, और घोड़े को भी चना नहीं खिलाना है, उसको भी साबूदाना खिचड़ी देना चाहिए। आपको पता है वंजारी समाज के बड़े संत ब्रह्मलीन भगवान बाबा बैसोनी पान्यावरी वात्सली ज्ञानेश्वरी, उनका जो जन्म गांव है ना भगवानगढ़ से नीचे, वहां पर हम कीर्तन के लिए हम गए थे एक दिन। तो एकादशी का दिन था, हमने देखा गांव में कोई रोटी नहीं खाता है उस दिन। गांव में जो है ना सभी लोग फलाहार करते हैं, साबूदाना खिचड़ी, वो जो यदि आपको पछता है तो खा लो, या बगैर खा लो, या बिना। एकादशी का मतलब क्या? साबूदाना वड़ा और मिर्ची के साथ में खाना, ये थोड़ी होता है एकादशी का मतलब। मैं उसकी व्याख्या करूंगा आगे। नाही तर काही काही लोक ए माय माया नावाचा साबुदाणा भिजवून सकाळी पिठलं भाकरी खाएल, आधी एकादशी और आधा भोजन, ऐसा होता है क्या? ऐसा नहीं होता है। परम पूज्य केशव रामचंद्र डोंगरे महाराज, नाम सुना है? प्रति शुकाचार्य जिनको कहा गया, विमान से कथा के लिए आते थे। उनके जैसा कोई भागवताचार्य हुआ नहीं संसार में शुकाचार्य के बाद में, जिन्होंने जीवित समाधि ले ली, जल समेत समाधि नर्मदा में। तो परम पूज्य डोंगरे महाराज कहा करते थे कि एकादशी के दिन अन्न खाना तो बहुत दूर की बात है, अन्न का विचार भी मन में लाना बहुत बड़ा पाप है, बहुत बड़ा पाप है। आप बोलोगे कैसे? तो वारकरी संप्रदाय प्रमाण मांगता है ना। अब सुनिए, तुकाराम महाराज ने कहा जो लोग इस शरीर में आकर के एकादशी नहीं करते हैं ना, उनको कुत्ते की विष्ठा खाने का दोष लगता है, ऐसा लिखा है। अभी मैं अभंग बोलने जा रहा हूं। तुकाराम महाराज ने कहा कुत्ते की विष्ठा, अरे कितना गंदा है। जो लोग एकादशी नहीं करते हैं वारकरी भाइयों, कुत्ते की विष्ठा खाने का दोष है। एकादशी स अन्नपान जे नर करती भोजन, श्वान विष्टे समान अधम जनते ऐक, ऐका व्रताचे महिमान नेमे आचरती या जन, गाती ऐकती हरिकीर्तन ते समान विष्णूंशी, अशुद्ध विटाळशींचे खळ विडा भक्षता तांबूल संपडे सबळ, काळा हाती ना सुटे सेज बाज विलास भोग, करती कामनीचा संग तया जोडे क्षयरोग, जन्म व्याधी बळीवंत आपणा वजे हरिकीर्तना, आणि की वारी जाता कोणा त्यांचे पापे जाना ठेंगणा, तो महामेरू तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया। 170 अभंग का नंबर 6 चरण तुकाराम महाराज की, बाबूराव देवड़ी का दबंग गाथा। एकादशी के दिन बीबी के साथ में घूमना मना है, पान खाना मना है, झुरका मारना मना है, धूर बार फेंकना मना है। कुत्ते का विष्ठा खाने का दोष लग जाएगा। देखो कितना, कोई उपवास दूसरा नहीं किया तो चलेगा, लेकिन एकादशी जरूर करना चाहिए। जो आदमी एकादशी नहीं करता है, कहा वो जीवितपन में ही उसको प्रेत समझा जाना चाहिए। जया नाही नेम एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्वलोकी, त्याचे वय नित्य काळ लेखित आहे, रागे दात खाय कर करा, त्याचे
जयाची द्वारी तुळसी वृंदावन नाही ते स्मशान गृह जाना, जये कुळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भवन धितापा, विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय कीर्तना नवजाय हरिचिया। अभंग नंबर 34, अभंगाचा नंबर 34, 6 चरण तुकाराम महाराजाची गाथा। ज्या घरामध्ये तुळशीची माळ गळ्यात घातल्या जात नाही, तोंडातून विठ्ठलाचं नाव घेतल्या जात नाही, त्याचं तोंड नसून चांभाराचं कातड बोलवायचं कुंड आहे, जन्माला येऊन जे कीर्तन ऐकायला जात नाही त्याचं शरीर नसून लाकडाचा बुंथा आहे म्हटले। आणि जे माणसं जन्माला येऊन एकादशी करीत नाही पांडुरंगाची आणि शंकराचा सोमवार करीत नाही त्यांच्यासारखे हुशार दुसरे कोणीच नाही म्हटले। एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो, काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख, हरिहरासी नाही बोट भरी वाती कोण त्यांची गती होईल नेनो, अरे तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो। 49 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा। तुकाराम महाराज म्हणतात मेरा देव पंढरपुर का पांडुरंग है, मेरा तीर्थ चंद्रभागा है और मेरा व्रत एकादशी है, इसके सिवाय मैं कुछ नहीं जानता। पंढरी जिवारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी गाईन हरनेशी मुखे नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे। तुका म्हणे 2241 2241 अभंगाचा नंबर 3 चरण तुकाराम महाराजाची बाबूराव देवडीकृत अभंगाथा। संपदा सोहळा नावडे मनाला करीते टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी है, तुका म्हणे अजसे आर्त ज्याचे मणी त्याची चक्र पाणी वाटप आहे। 2240 अभंगाचा नंबर 3 चरण तुकाराम महाराजची गाथा। आणि काही जीव जातोय का 15 दिवसात एकदा एकादशी केलीत काय मरता का तुम्ही? तुकाराम महाराज म्हणले तर 15 दिवसा एक एकादशी कारे न करसी व्रत सार, काय तुझा जीव जातो एकादिसे फराळाच्या मिसे, धनी घेशी स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा थोडे तुझ घरी होती उजागरे देवळासी कारे मरसी जाता, तुका म्हणे कारे सुकुमार झालासी काय जाव देसी यमदूता, मेल्यावर एकादशी करीत्या काय मग असं म्हणले तुकाराम महाराज या अभंगात। 2050 अभंगाचा नंबर 2050 5 चरण तुकाराम महाराजाची गाथा। पूरा हिंदुस्तान जिनके चरणों में प्रेम करता है और वो यदि इस धरती पर जन्म को नहीं आते तो आज हम कथा कीर्तन नहीं सुन पाते थे। कौन है, किसने एकादशी की थी, जरा उत्तर देना। किसने की थी? ज्या रायगडाला आपल्या महाराष्ट्राचं दैवत समजवलं जातं, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, त्या राजधानीवरती हो त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे। रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। हरि बोल श्री राधे। लढता
रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची शान आहे, रायगड किल्ला महाराजाची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराज कीर्तन ऐकले. आता इथं कीर्तनकाराला कीर्तन झाल्यावर पॉकेट देतात का आधीच देतात तुमच्याकडे? शिवाजी महाराजांना आधीच पॉकेट पाठवलं तुकाराम महाराजाला. 2 पराती भरून सोन्याच्या माहुऱ्या. अरे बाप, महाराज वाड्यावर या कीर्तनाला. तर शिवाजी महाराजाला तुकोबाराय म्हणाले, महाराज आम्ही वाड्यावर कीर्तनाला येतो, पण ही दक्षिणा आम्हाला नको. आम्हाला कोणती दक्षिणा पाहिजे म्हटले? आम्ही देणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे येरवित धन ते मज मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. 3421 अभंगाचा नंबर. 4 चरण तुकाराम महाराजांची. बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. हा संवाद तुकाराम महाराज आणि तो शिवाजी महाराजाचा आहे. शिवाजी महाराज शंकराचे भक्त आहे. गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, कवड्याची माळ आहे, तुळजा भवानीचे भक्त आहे. आणि मग शिवाजी महाराजाला तुकाराम महाराज म्हणले, शंकराच्या नावानं रुद्राक्षाची माळ घातली तुम्ही शिवाजी महाराज, देवीच्या नावानं कवड्याची माळ घातली, माझ्या पांडुरंगाच्या नावानं तुळशीची माळ घाला, हीच माझी कीर्तनाची दक्षिणा. इसलिए तो मेरे छत्रपति शिवाजी महाराज ने भी एकादशी की थी. शिवाजी महाराजाच्या नावानं जय जयकार करणारे जर का एकादशी करत नसतील तर काय उपयोग आहे म्हटले. आणि एकादशी म्हणजे काय हो? काही काही आपलं येडेवानीच एकादशी गंज खाशी असं कुठं असतंय भाई? नहीं, एकादशी का थोड़ा अर्थ जान लीजिए मेरे माता बहनों. तो ये एकादशी का जो है कभी कीर्तन में तो कीर्तन ही समझ लेना इसको. एकादशीचा काय अर्थ आहे बाबा सांगा बरं? व्याकरणाच्या परिभाषेमध्ये 4 पदाने एक शब्द मानला येतो अण्णा. त्याची फोड जर का केली तर एका इकडं दशी तिकडं. एका म्हणजे एक आणि दशी म्हणजे स्थिती. ऐसा कौन सा वारकरी है पांडुरंग का जो एकादशी के दिन एक ही स्थिति में बैठेगा और गाथा पड़ेगा या ज्ञानेश्वरी पड़ेगा? ये एकादशी है. फराल खाना मिर्ची खाना एकादशी नहीं है. वो तो खा लो यदि आपको जमता है तो, पचता है तो. नाही तर साबुदाणा पचत नाही 72 घंटे म्हणलं. 3 टाइम ते नेऊन बसित बाथरूम मध्ये. एकादशी आणि त्याला म्हणतात उपवास. दुसरा शब्द आहे का उपवास? उपवासाचा अर्थ आहे का माऊल्यांनो? एकादशीचा अर्थ मी सांगितलं ना, एक स्थिती म्हणजे एकादशी. उपवास, उपवासाचा अर्थ असा केला संस्कृत मध्ये उप अधिक वास. संधी विरा. आता संधी झालं त्याचं विग्रह वेगळं. उप तिकडे वास इकडे. उप संस्कृत मध्ये उपला मौन असं म्हटलंय. उप म्हणजे मौन आणि वास म्हणजे सानिध्य. असा कोणता वारकरी पांडुरंगाचा जो एकादशीच्या उपवासाच्या दिवशी एका स्थितीत पांडुरंगाच्या मंदिरात बसून पांडुरंगाकडे पाहत राहील, मौन राहील, ज्ञानेश्वरी नहीं तो गाथा वाचिल. सा नाम एकादशी. कहने का अभिप्राय यही है कि एकादशी का व्रत करो. यदि एकादशी का व्रत नहीं करोगे तो बहुत बड़ा दोष लग जाएगा. निष्ठावान वारकरी जन्माला आलेल्या पोराला सुद्धा गुटी पाजित नाही म्हटले एकादशीच्या दिवशी. अरे जिथं घोड्याला चारा नाही द्यायला सांगितला, मांजराला दूध पोळी नाही द्यायला सांगितली, कुत्र्याला पोळी नाही द्यायला सांगितली, चुलीवर तवा नाही टाकायला सांगितला, किती मोठं त्याचं फळ असेल विचार करा तुम्ही. कारण तुकाराम महाराजांचं ते प्रमाणच एकादशीच अन्नपान आणि जे नरकर्ती भोजन. श्वान म्हणजे कुत्रा आणि विष्ठा म्हणजे सकाळी डब्बा घेऊन ज्याच्यासाठी आपण जातो ते खाल्ल्याचा दोष आहे म्हणले. कुत्र्याचं ना इतना बड़ा दोष है. बोलिए भक्त वत्सल भगवान की जय. पार्वती पतये हर 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 महादेव.